मंडळी, झी मराठीवर येत्या 18 मार्चपासून नवरी मिळे हिटलरला आणि पुन्हा कर्तव्य आहे या मालिका सुरू होणार आहेत। दोन्ही मालिकांची झी मराठीच्या प्रेक्षकांमध्ये चर्चा होत आहे। मात्र नवरी मिळे हिटलरला मालिका विशेष चर्चेत आली आहे, कारण ही मालिका एका लोकप्रिय हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं प्रेक्षकांनी हेरलं आहे। सोशल मीडियावर या मालिकेचे काही प्रोमो शेअर करण्यात आले आहेत, ज्यावर प्रेक्षकांनी कमेंट केल्या आहेत की ही मालिका झी टीव्हीवरील एका लोकप्रिय मालिकेचा रिमेक आहे। संपूर्ण माहिती पाहूयात, पण त्यापूर्वी मनोरंजन विश्वातील अशाच व्हायरल घडामोडी सगळ्यात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। नवरी मिळे हिटलरला या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराज, लीला तर अभिनेता राकेश बापट, अभिराम जहागीरदार या मुख्य भूमिका साकारणार आहेत। दरम्यान शर्मिला शिंदे, भूमिजा पाटील, सानिका काशीकर, शीतल क्षीरसागर, भारती पाटील हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत। या सर्वच कलाकारांचे मिळून काही प्रोमो झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत। त्यावर प्रेक्षकांनी कमेंट केले आहेत की ही मालिका गुड्डन तुमसे ना हो पाएगा या झी टीव्हीच्या हिंदी मालिकेचा रिमेक आहे। गुड्डन तुमसे ना हो पाएगा ही मालिका 2018 ते 2021 या कालावधीत झी टीव्हीवर सुरू होती। गुड्डन तुमसे ना हो पाएगाचे जुने प्रोमो आणि नवरी मिळे हिटलरलाचे लेटेस्ट प्रोमो जवळपास सारखेच आहेत। अनेक प्रेक्षकांनी झी मराठीच्या लेटेस्ट प्रोमोवर याबाबत कमेंट केली आहे। जवळपास 3 वर्ष ही हिंदी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती। आता नवरी मिळे हिटलरला ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।